मी त्यामध्ये एक सांगितलं होतं मागच्या क्लासमध्ये की जे सेक्शन आहेत त्याच्यामधले सेक्शन 1 ते 30 जे आहे हे मी सांगितलं काय की हा टेक्निकल प्रोव्हिजन आहे. टेक्निकल प्रोव्हिजन आहे. याच्यामध्ये सेक्शन 22 ते 30 काय रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ते घेतल्यानंतर ITC सेक्शन जे आहेत हे 16 ते 21 आहे. 16 ते 21 ITC. ओके. ITC कशा प्रकारे मिळेल हे त्यात दिलेलं आहे. बारा ते 15 याच्यामध्ये टाईम ऑफ सप्लाय आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय म्हणजे कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लागतो आणि कुठल्या वेळेला लागतो हे ह्यात सांगितलं आहे. आणि टॅक्स कशावर लागतो आणि कशावर लागत नाही हे सेक्शन 7 ते 11 मध्ये आहे. लेवी. लेवी कशावरती होईल? सप्लायवरती होईल. कंपोजिट लेवी आणि मिक्स लेवी हा कन्सेप्ट सेक्शन 8 मध्ये. जर तुम्ही हे काढलं इकडे हे लक्षात घ्या की जे मी सांगतोय आता मी सुरुवात कुठला करणार आहे. आता सुरुवात करणार आहे रजिस्ट्रेशनपासून. रजिस्ट्रेशन जो घेतो त्याच्यावरती ऑब्लिगेशन लागू होतात. ऑब्लिगेशन काय आहेत तर इनवॉइस बनवायला पाहिजे. मग इनवॉइस बनवून त्याच्यावर टॅक्स रेकॉर्ड होतो. तो टॅक्स त्याला कलेक्ट करायचा आहे. रिटर्न्स भरायचे आहेत. रिटर्न्ससाठी पुढे आता बघा इनवॉइस बनवायचं आहे. हे काय झालं एक ऑब्लिगेशन आहे पण ह्यामध्ये काय प्रोसिजर आहे हे बनवा हे करा. मग अकाउंट्स रेकॉर्ड्स मेंटेन करा. त्यानंतर पुढे रिटर्न्स भरा पेमेंट करा. हे जे ह्या ज्या प्रोव्हिजन आहेत ह्या पुढच्या सेक्शन 31 ते 59 तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये सेक्शन 59 सांगतो की जो काय टॅक्स भरायचा आहे टॅक्स पेअरला तो सेल्फ ॲसेट टॅक्स आहे. त्यांनी कॅल्क्युलेट करायचा की त्यांचा आउटपुट टॅक्स किती देणं आहे गव्हर्नमेंटला. ते त्यांना ITC इलिजिबल किती आहे त्यातनं किती अमाऊंट त्यांना पेबल येते कॅशमध्ये ती त्यांनी भरायची. म्हणजे हे असेसमेंट काय होईल नियमाप्रमाणे करण्याचा जो काय इथे ॲक्ट आहे तो टॅक्स पेअरवर सोडला आहे. गव्हर्नमेंट काढून देणार नाही की तुमचा टॅक्स किती आहे टॅक्स पेअरला. आणि नंतर मग गव्हर्नमेंट काय करेल डिपार्टमेंट काय करेल गव्हर्नमेंटचा की याची स्क्रुटिनी करेल की बरोबर रिटर्न भरलेत की नाही. मग ते पुढचा जो पार्ट आहे तो डिपार्टमेंटचा आहे पण जो जेवढा पार्ट टॅक्स पेअरकडे तो 1 ते 30 काय टेक्निकल प्रोव्हिजन आणि 31 ते 59 काय याच्यामध्ये इनवॉइस मग अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स मेंटेन करायचा. रिटर्न्स आणि पेमेंट आणि पुढे रिफंड एवढे आहेत यात काहीतरी प्रोसेस करायची. हे 31 ते 59 मध्ये. जर मी हे काढून बघितले सेक्शन तर याच्यामध्ये 1 मध्ये काय नाव काय आणि याची व्याप्ती काय आणि मग डेफिनेशन्स. ॲडमिनिस्ट्रेशन आता टॅक्स पेअरला सुरुवात इथनं होते की 7 पासून पुढे काय स्कोप ऑफ सप्लाय. सप्लायवर टॅक्स लागेल तर सप्लाय काय कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात मिक्स सप्लाय काय कन्सेप्ट आहे. लेवी आणि कलेक्शन कंपोजिशन लेवी आणि एक्झम्पशन म्हणजे करमुक्त सप्लाय कसला असेल गुड सर्व्हिसेसचा. हे 7 ते 11 मध्ये हे दिलेलं आहे. कशावर टॅक्स लागेल कशावर लागणार नाही आणि तो केव्हा लागेल ही वेळ आणि कुठल्या व्हॅल्यूवर लागेल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणि पुढे ITC कशा प्रकारे घेता येतो ते दिलं आहे आणि रजिस्ट्रेशन कशा प्रकारे घ्यायचं आणि मग रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर त्यामध्ये जी माहिती गव्हर्नमेंटला दिली आहे त्यात काय बदल झाले तर मग ते अमेंडमेंट त्यांनी नियम नाही पाळले तर मग गव्हर्नमेंटकडनं नंबर त्याचा सस्पेंड किंवा कॅन्सल करले. रिटर्न्स नाही भरले प्रॉपर काम नाही केलं तर नंबर कॅन्सल होईल आणि मग तो रिक्वेस्ट करेल की नंबर माझा परत ॲक्टिव्ह करा रिओक करा. हे सगळं कुठे आहे टेक्निकल प्रोव्हिजन सेक्शन 30 पर्यंत. आणि मग जे करायचं आहे ते टॅक्स इनवॉइस अकाउंट रेकॉर्ड्स रिटर्न्स पेमेंट रिफंड असे आणि इथपर्यंत असेसमेंटमधला सेल्फ असेस 59 पर्यंत. हे काय प्रोसिजरल तरतुदी आहेत.
आणि इथे 60 पासून पुढे प्रोव्हिजन असेसमेंट, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न, असेसमेंट ऑफ नॉन फायलर ऑफ रिटर्न जे रिटर्न भरत नाहीत यांच्यावरती डिपार्टमेंटच्या वतीने काय कारवाई होईल, काय प्रोसिजर आहे ते दिले. ऑडिट आहे, पुढे इन्स्पेक्शन आहे, हे सगळं डिपार्टमेंट थ्रू होतं. डिमांड रिकव्हरी आहे, अपील रिव्हिजन आहे, ऑफेन्स पेनल्टीज आहे, हे सगळं जे आहे हे डिपार्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे जर डिपार्टमेंट अंपायर असेल तर खेळाचे नियम काय आहेत, खेळाचे नियम सांगितले सेक्शन 1 ते 30 पर्यंत. ते नियम तुम्हाला पहिले कळले एकदा का त्याच्यानंतर जी प्रोसिजर करायची आहे ती प्रोसिजर बरोबर केली की नाही केली आहे हेच चेक करायचं आहे. ऑब्लिगेशनप्रमाणे प्रोसिजर केले की नाही केले हे चेक करणं हे डिपार्टमेंटचं काम आहे. त्यामुळे पहिला मी सुरुवात जो करतोय सेक्शनला तो सुरुवात करतोय सेक्शन 22 पासून. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागतं. जे व्यक्ती GSTच्या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याकरता त्यांना बंधन नाही आहे त्यांच्यावरती या कायद्याचा काहीच प्रभाव पडत नाही. पण रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागतं हे सेक्शन 22 सांगतो. एक सेक्शन 22मुळे आणि दुसरं सेक्शन 24मुळे हे ठरतं की रजिस्ट्रेशन कोण घेणार. आता या 22मध्ये 4 सबसेक्शन आहेत, 4 आणि याच्यामध्ये 12 सबसेक्शन आहेत. आणि पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन हे दिलं आहे सेक्शन 23मध्ये. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नाही हे एकदा कळलं का मग जो रजिस्ट्रेशन घेईल त्याला टेक्निकल प्रोव्हिजन आणि प्रोसिजरल प्रोव्हिजन लागू होतील आणि त्याप्रमाणे तो काम करेल. कळलं एवढं. आपण काय समजून घेणार आहोत हे पहिले मी समजावून सांगतोय. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्या किंवा न घेण्याबद्दल सेक्शन 22 ते 24 सांगतात. ॲक्च्युअल प्रोसिजर जी आहे ती सेक्शन 25मध्ये होते. म्हणजे जर रजिस्ट्रेशन मला घ्यायला लागणार असेल तर ते मी कसं घ्यायचं मग ते सेक्शन 25मध्ये सांगितलं. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मी 2 प्रकारचा टॅक्स कलेक्ट करणार, एक CGST दुसरा AGST आणि दोन्ही मिळून राज्यभराचं IGST या दोन्ही असतं. मग ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन मला दोन्ही करता घ्यायला लागेल का तर इथे दिलं आहे बीम रजिस्ट्रेशन. जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करतो टॅक्सपेअर तेव्हा त्याचं ॲप्लिकेशन आयदर स्टेट गव्हर्नमेंटकडे जाईल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल. याचा चॉईस टॅक्सपेअरकडे नाही आहे. तो जी काय माहिती सबमिट करेल त्या माहितीच्या आधारे डेटाच्या आधारे पोर्टल काय करेल ते ॲप्लिकेशन संबंधित ऑथॉरिटीकडे पाठवेल, सेंट्रल किंवा स्टेट. आणि मग तिथला जो PO असेल तो त्याच्यावरती पुढची कारवाई करेल. आता जर माझं रजिस्ट्रेशन सेंट्रलकडे गेलं असेल तर स्टेटमध्ये ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन झालं असा अर्थ होतो. डीमचा अर्थ असा आहे एका ऑथॉरिटीकडे करायचं आहे दुसऱ्या ऑथॉरिटीकडे आपोआप ते रजिस्ट्रेशन झालं असं धरलं जाईल. आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा एक कन्सेप्ट आहे तो सेक्शन 27मध्ये. आणि मग एकदा रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय बदल झाल्यास अमेंडमेंट, कॅन्सलेशन आणि रिवोकेशन हे आपण ह्या 3 ग्रुपमध्ये हे सेक्शन बघणार आहोत. पहिले हे बघायचं आहे रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल आणि मग त्याची प्रोसिजर काय. आता याच्यामध्ये रूल कुठनं येतात की ज्या वेळेस सेक्शन 22, 23, 24 बघाल याच्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायचे दिले आणि सेक्शन 25 प्रमाणे ज्या वेळेस रजिस्ट्रेशन घ्यायची प्रोसिजर करायला लागते ती प्रोसिजर करण्याकरता मला पोर्टलला यायला लागेल. आणि मी इकडे येऊन काय करीन इथे येऊन ॲक्च्युअलमध्ये मी देईन न्यू रजिस्ट्रेशन. हे जेव्हा क्लिक करतो तेव्हा मला समोर ॲप्लिकेशनचा फॉर्म येतो. हा जो ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे इकडे मला सिलेक्ट करायचं आहे की मी कोण आहे, टॅक्सपेअर, टॅक्स डिरेक्टर, टॅक्स कलेक्टर, GST प्रॅक्टिशनर, NRTP, युनायटेड नेशन बॉडी, कन्ज्युलेट, एम्बॅसी हे जे सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी हे रूल बनवलेत ॲप्लिकेशनसाठी. ती माहिती सगळी भरल्यानंतर त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट वगैरे दिल्यानंतर मग पुढे व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट थ्रू होईल. म्हणजे जे काय काम डिपार्टमेंटकडे होतं ते रूल 8 ॲप्लिकेशन केल्यानंतर मग ती माहिती कोणाकडे जाते त्या संबंधित अधिकाऱ्याच्या डेस्कवरती जाते आणि मग तो काय करतो नियमितपणे व्हेरीफाय करतो की डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड आहे ते प्रॉपर दिलेत की नाही दिलेत. जे काय काम चालतं ते कुठल्या तरी सेक्शनच्या आधारे कुठल्यातरी रूलच्या आधारे चालतं. मग इथे आपण हे समजून घेणार आहोत की आपला सेक्शन कुठला आहे आणि रूल कुठला आहे ज्याच्या आधारे तुमचं काम चाललेलं आहे. आता पण कसं चाललं आहे ज्यांना माहिती नाही त्यावेळेस कोणतरी विचारतो ह्याचं काय करायचं, असं ॲप्लिकेशन आलं आहे काय चेक करू, काय डॉक्युमेंट चेक करू, या प्रकारे काम चालतं. पण ॲक्च्युली त्यात सगळं दिलेलं आहे
की तुम्ही बघाल काढून, हा जेव्हा रूल बनतो तेव्हा या रूलच्या बरोबरच हे वेगवेगळे फॉर्म आहेत. ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. आता हा फॉर्म जेव्हा सबमिट करायचा आहे तेव्हा याच्यामध्ये कुठली कुठली माहिती द्यायची आहे हे सगळं यात दिलेलं आहे. खाली हे सगळं इथे दिलं आहे याप्रमाणे. तर हे सगळं वाचल्यानंतर कळतं की डॉक्युमेंट कुठले लागतील, काय माहिती लागेल. आणि खाली इकडे परत पुढे येऊन तुम्ही माहिती वाचाल. हे बघा, हे सगळे गाईडलाईन दिलेत की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी अपलोडेड, फोटोग्राफ, कुठल्या प्रकारचा बिझनेस आहे, त्यांना काय डॉक्युमेंट द्यायचे ते सगळं दिलेलं आहे इकडे. इन्स्ट्रक्शन्स फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. ओके, याप्रमाणे. आणि मग पुढे काय मिळेल, अक्नॉलेजमेंट. हे पाठवल्यानंतर किंवा हे मी सबमिट केलं, हे सगळं या रूलमध्ये येईल. आपण जेव्हा रूल वाचू तेव्हा त्यामध्ये हे येईल. ॲप्लिकेशन आहे, व्हेरिफिकेशन आहे. जेव्हा काहीतरी प्रोसिजर करायला लागते ऑनलाईन त्यावेळेस रूल पिक्चरमध्ये येतात. त्यामुळे इथे सेक्शन जोपर्यंत 22, 23, 24 बघू त्याला कुठल्याही रूलचा संबंध येणार नाही. आणि जेव्हा ॲक्च्युली प्रोसिजर करायची आहे त्यावेळेस काय येईल, तो रूल येईल, संबंधित रूल येईल. मग आणि रूल जेव्हा आपण बघतो तेव्हा ॲप्लिकेशन करायचं आहे, मग त्यातनं काय येतो, फॉर्म येतो. त्यामुळे असे वेगवेगळे फॉर्म तुम्हाला दिसतील. हे वेगवेगळे फॉर्म दिसतील. म्हणजे रजिस्ट्रेशनचं असेल सेक्शन कुठले त्याचे 22 ते 30. मग त्याचे रूल जे दिलेत ते रूल किती आहेत, तर 8 ते पुढे तुम्ही रूल बघाल. आता याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे 8 ते 24 हे त्याचे रूल आहेत. आणि त्याचे फॉर्म कुठले आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसिजर करायचे फॉर्म आहेत. ते RAG 1 ते इकडे RAG 31 प्रमाणे याचे फॉर्म येते. म्हणजे मला हा विषय बघायचा आहे रजिस्ट्रेशन, तर त्याचे सेक्शन, त्याचे रूल आणि त्याच्यामध्ये येणारे फॉर्म. आता हेच सेक्शनचा वापर कशाकरता होतो, त्यात कुठले रूल केव्हा लागतात आणि त्यातले कुठले फॉर्म कधी वापरले जातात हे आपण समजून घेतलं तर आपल्याला हा टॉपिक कळला, रजिस्ट्रेशन. आता ह्यामध्ये ॲक्च्युअली मी ॲक्ट काढला आणि त्यात वाचलं तर मला असा हेडिंग वगैरे मिळत नाही. तुम्ही जर का इथे काढाल तर तुम्हाला कसं दिसेल, ॲक्टमध्ये या प्रकारे दिसेल, अशा प्रकारे दिसेल. रजिस्ट्रेशन 22 कळतं इकडे 22. खाली 22 हा एक काय, सेक्शन 22 मधला एक हा सबसेक्शन आहे. आणि खाली हा इसे प्रोव्हाइडेड डॅट, प्रोव्हाइडेड फर्दर डॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट, मी सांगतो काय करता आहे. आणि खाली आहे एक्सप्लेनेशन. आणि खाली मग 2, 3, 4 आहे. आणि खाली मग परत काय दिलं आहे, एक्सप्लेनेशन. आता कशा प्रकारे ही तरतूद कन्स्ट्रक्ट केले बनवं लक्षात घ्या. आता जेव्हा हे दिलेलं आहे तेव्हा हे कशा करा दिलं आहे, मला वाचल्यानंतर असं कळतं की रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड्स स्पेसिफाईड लिमिट. आता ह्यात काय केलं आहे की GST समजा एखादी वस्तू आहे ती आयदर टॅक्सेबल आहे किंवा एक्झम्प्ट आहे. म्हणजे फळं भाज्या या काय करमुक्त आहेत, दूध करमुक्त आहे, पण आईस्क्रीम काय आहे हे टॅक्सेबल आहे. आता आईस्क्रीमचं एखाद्याने दुकान काढलं, नवीन दुकान काढलं, तर त्या व्यक्तीला सेक्शन 22 दिलं आहे, 22(1) मध्ये की त्याचा टर्नओव्हर एका ठराविक अमाऊंटच्या पुढे जाईल, रजिस्ट्रेशन त्याला तेव्हाच घ्यायला लागेल. त्यामुळे छोटा व्यापारी असेल जो आपला बिझनेस स्ट्रगल करून सुरू करतोय तर इमिजिएटली त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी येणार नाही. मग कधी जबाबदारी येईल, मग ते लिमिट दिलं आहे सेक्शन 22(1) मध्ये. रजिस्ट्रेशन कधी रिक्वायर्ड आहे, जर ॲग्रिगेट टर्नओव्हर जो आहे हा एक्सीड होईल स्पेसिफाईड लिमिटच्या. आता ज्या वेळेस इकडे हे 2 शब्द आले कुठले, ॲग्रिगेट टर्नओव्हर, तर ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ आपण आपल्या परीने काय घेणार, ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ तुम्ही काय घ्याल. आता जसं तुम्ही एखादी वस्तू परचेस करता मी वस्तू एक परचेस केली 10,000 रुपये त्याची किंमत आहे, याच्यावर GST आहे 1,800 रुपये, म्हणजे मी 11,800ला हे परचेस केलं. ओके, तर आता टर्नओव्हर माझा 11,800 धरायचा का 10,000 धरायचा,
आता याच्यामध्ये बघा कसं आहे, एक ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे, दुसरं ईवे बिल जेव्हा बनवतो तेव्हा ईवे बिल आपण अशी तरतूद आहे की 50,000 रुपयाच्या वरती जर अमाऊंटची मुवमेंट होत असेल ईवे बनवायला पाहिजे. आता त्यात पण असं आहे की 50,000 कसे काढायचे. मग माझ्याकडे 10,000 टॅक्सेबल गुड्स आहेत, 50,000 एक्झाम गुड्स आहेत, प्लस ह्याच्यावर लागणारा टॅक्स आहे. ओके, हे 50,000 कसे काढायचे. जर तिकडे दिलं असेल की तुम्ही इनवॉइसची व्हॅल्यू घ्या 10,000 प्लस 1,800 किती आहे 11,800. एक्झाम घेऊ नका, तर व्हॅल्यू किती झाली 11,800. जर तिकडे दिलं आहे की कसे काढायचे 50,000 तर तसे काढायचे. जर इकडे दिलं ॲग्रिगेट टर्नओव्हर कसे काढायचे, जर यात दिलं की व्हॅल्यू घ्या टॅक्स घेऊ नका, तर मग हीच फक्त व्हॅल्यू येईल, टॅक्स येणार नाही. तुमचा किंवा माझा कॉमन सेन्स काय सांगतो की अरे एकदा असं सांगतात एकदा असं सांगतात, त्यांनी जे सांगितलं आहे जेव्हा इकडे शब्द आला आपण बघतोय काय आता एडिशन केव्हा घ्यायला पाहिजे ॲग्रिगेट टर्नओव्हर. तर इथे ॲग्रिगेट टर्नओव्हरचा जो अर्थ आहे तो अर्थ असा आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल, काय म्हटलं, ऑल टॅक्सेबल सप्लाईज, एक्झाम सप्लाईज, एक्सपोर्ट ऑफ गुड्स आणि इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पर्सन हॅव्हिंग सेम पॅन, म्हणजे ब्रँचला पाठवलेले गुड्स. बट एक्सक्लूड करा, टॅक्सची व्हॅल्यू एक्सक्लूड करा. म्हणजे इनवॉइस मी घेतला, इनवॉइसची व्हॅल्यू घेतली. आता ह्यात परत इथे पण काय म्हटलं बघा, एक एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाय, म्हणजे मी परचेस केलं आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये परचेसची व्हॅल्यू येणार नाही. एक बघा, एक टॅक्स दिला जातो, जो आउटवर्ड सप्लाय केला त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करून भरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ॲज अ टॅक्स पेअर. आणि दुसरा मी जे परचेस केलं आहे त्याच्यावरती समजा एक लिगल सर्व्हिस आहे, ते लिगल सर्व्हिस घेतली तर सप्लायर टॅक्स लावणार नाही. जो लिगल सर्व्हिस घेईल त्याची जबाबदारी आहे की त्याच्यावर टॅक्स त्यांनी जमा करायचा. मग जेव्हा मी ॲग्रिगेट टर्नओव्हर काढतो त्यावेळेस ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल, एकूण व्हॅल्यू कसली टॅक्सेबल सप्लायची, पण हा आउटवर्ड त्यातला तुम्ही एक्सक्लूड करा, इनवर्ड एक्सक्लूड करा. याच्यावर टॅक्स भरायचा आहे आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज, करमुक्त असलेले म्हणजे एक्झाम सप्लाईज, एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस ऑर बोथ, आणि इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पर्सन हॅव्हिंग द सेम पॅन टू बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस. आणि एक्सक्लूड करा टॅक्सची व्हॅल्यू, जी व्हॅल्यू येईल ती काय ॲग्रिगेट टर्नओव्हर. इथे या प्रकारे दिलं आहे. तुम्ही ईवे बिलला काढाल तर ईवे बिलला एक्झाम व्हॅल्यू बाजूला काढा. इथे एक्झाम व्हॅल्यू घ्यायला सांगितली आहे, ईवे बिलला नाही सांगितलं घ्यायला. म्हणजे कुठल्या कारणाकरता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तिकडे काय दिलं आहे त्याप्रमाणे ते काढायचं. नॉर्मली आपल्याला सवय काय, आपला एक कॉमन सेन्स आहे किंवा आपला एक अनुभव आहे, आपल्याला कोणी विचार हे कसं करायचं तर आपण आपल्या अनुभवाने सांगतो. इथे आपला अनुभव नाही वापरायचा. कुठे दिलं आहे का, जर कुठे दिलं नसेल तर मग आपण डिक्शनरी मिनिंग घ्यायचं, मग आपण आपलं रोजच्या वापरातला अर्थ घ्यायचा. जेव्हा तुम्हाला दिलं आहे तिकडे ॲग्रिगेट टर्नओव्हर, तर हे डिफाईन कुठे केलं आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 मध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर या प्रकारे अर्थ येईल. आता ज्या वेळेस मी सप्लाय करतोय तर मला टॅक्सेबल आणि एक्झाम, म्हणजे मी दूध विकतोय आईस्क्रीम विकतोय, दोन्ही विचारात घ्यायचं आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना. आणि जर तो ॲग्रिगेट टर्नओव्हर माझा एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर धिस ॲक्ट इन द स्टेट ऑर युटी, ज्या राज्यामध्ये किंवा ज्या युनियन टेरिटरीमध्ये सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू ही प्रोव्हिजन सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तो जो सप्लायर आहे तो त्या राज्यामध्ये किंवा युटीमध्ये व्यवसाय करतोय. अदर दॅन काय म्हटलं आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट. आता हे सध्या बाजूला ठेवतो की एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर धिस ॲक्ट इन द स्टेट ऑर युटी फ्रॉम वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ इफ हीज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन अ फायनान्शियल इयर एक्सिड्स 20 लाख. त्या वर्षामध्ये कधीही त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर कसला टॅक्सेबल सप्लायचा, तो टॅक्सेबल सप्लाय करतो वेअर, म्हणजे जर मी एकदम सप्लाय करत असेल तर मग मला हे लागूच होणार नाही. मी दूध विकतोय फक्त तर मला हे लागूच होणार नाही. जर मी टॅक्सेबल सप्लाय करतोय म्हणजे समजा मी आईस्क्रीम विकतोय दूधही विकतोय, जर मी टॅक्सेबल सप्लाय करतो का आईस्क्रीम विकतो का यस, तर मला काय सांगितलं इकडे ॲग्रिगेट टर्नओव्हर. आता मी कसा काढायचा ॲग्रिगेट टर्नओव्हर, जेव्हा मी ॲग्रिगेट टर्नओव्हर काढतो त्यावेळेस मला इकडे
आईस्क्रीम आणि दूध दोन्हीची व्हॅल्यू ॲड करून व्हॅल्यू काढायची हे लक्षात घ्या. मी एक्सपोर्ट नाही करत तर मला हा भाग जो आहे हा संबंधित नाही आहे. माझ्याकडे ब्रँच नाही आहे तर हा भाग मला संबंधित नाही आहे. आत्ता मी रजिस्टर नाही आहे त्यामुळे मी टॅक्स तर लावतच नाही ना, हाही भाग संबंधित नाही आहे. म्हणजे मला संबंधित भाग काय येतो, फक्त एवढा येतो की टॅक्सेबल सप्लाय ज्यामध्ये मी आउटवर्ड सप्लाय करतो हा भाग पण मला संबंधित होणार नाही, हा पण सोडून दिला. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू सप्लाय म्हणजे आईस्क्रीमची आणि एक्झाम सप्लाय दूध याची व्हॅल्यू ॲड करून मी टॅक्सेबल सप्लाय करतो की नाही करतो. मी आईस्क्रीम विकतो, टॅक्सेबल सप्लाय करतो. म्हणजे मी टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर फ्रॉम वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस ऑर बोथ इफ हीच ॲग्रिगेट टर्नओव्हर जर 20 लाखाच्या पुढे गेला तर त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची जबाबदारी त्याच्यावरती येणार आहे. आणि हेच अदर दॅन म्हटलंय स्पेशल कॅटेगरी स्टेट. आता स्पेशल कॅटेगरी स्टेट जी आहेत ती आपल्या घटनेप्रमाणे 11 आहेत. घटनेप्रमाणे 11 राज्य जी आहेत ही 11 राज्य जी आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. ही काय घटनेप्रमाणे या 11 राज्यांना स्पेशल कॅटेगरी स्टेट म्हणजे विशेष दर्जा आहे. आपल्याकडे आपण आता जे हे सेक्शन बघतोय म्हणजे मला दाखवलं काढून तिकडे ॲक्टमध्ये, याच्या खाली काय दिलं आहे एक्सप्लेनेशन. तर त्यात हे दिलं आहे त्या एक्सप्लेनेशनमध्ये सेक्शन 22च्या खाली एक्सप्लेनेशन तिसरं आहे. म्हणजे बघा जे मी हे काढलं तर इकडे हे बघा खाली एक्सप्लेनेशन 1, 2, 3 हे तिसरं आहे ना. आता वरती जे शब्द दिले आहेत किंवा वाक्य दिलं आहे किंवा काहीतरी सांगितलं आहे त्याच्याविषयी अधिक क्लिअर करायचं असेल तेव्हा ते एक्सप्लेनेशनमध्ये दिलं जातं. कुठे एक्सप्लेनेशनमध्ये. म्हणजे हे दिलं आहे इकडे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स काय तर मी कुठला अर्थ घेईन. घटनेमध्ये 11 आहेत पण इथे त्यांनी खाली दिलं आहे क्लिअर केलं आहे की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट ॲज स्पेसिफाईड इन आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एक्सेप्ट त्याच्यामधली ही सोडा. ओके ही 7 सोडली तर उरतात 4 मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड. म्हणजे जीएसटीच्या कायद्यामध्ये सेक्शन 22मध्ये जर अशा प्रकारे 3 शब्द आले स्पेशल कॅटेगरी स्टेट्स तर ह्याचा अर्थ 11 स्टेट नाही, याचा अर्थ ही 4 स्टेट मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड ही 4 आहेत. आलं लक्षात. मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड. ओके आलं लक्षात. आता ह्या 4 राज्यांना लिमिट किती असेल. इथे काय म्हटलं अदर दॅन म्हटलं ना, म्हणजे 20 लाख या 4 राज्यांना सोडून आहे. मग या 4 राज्यांना काय ही मुख्य तरतूद आहे, ही मुख्य तरतूद आहे. ह्याला काय अपवाद असेल तर तो अपवाद पहिला अपवाद खाली येतं प्रोव्हाइडेड दॅट. हा अपवाद आहे प्रोव्हाइडेड दॅट. काय म्हटलं वर जे म्हटलंय वेअर सच पर्सन मेक्स टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर both from any of the special category states he shall be liable to be registered if his aggregate turnover in a financial year exceeds 10 लाख. या 4 राज्यांना 10 लाख, बाकी उर्वरित राज्यांना आणि युटीला 20 लाख. हे लिमिट 22(1)च्या या सबसेक्शन आणखीन या प्रोव्हिजनमधून आलं. बरोबर आहे. आता हे कायम लागू राहील. जसं महागाई वाढेल, काळ पुढे जाईल, रुपयाची व्हॅल्यू कमी होते की नाही, डॉलरची व्हॅल्यू आणि रुपयाची व्हॅल्यूमध्ये फरक पडतो की नाही. मग तसं जर का आज 10 लाख तुम्ही बघताय, वॅटच्या कायद्यामध्ये 5 लाख लिमिट होतं, सर्व्हिस टॅक्सला 10 लाख होतं, काही राज्यांना वॅटमध्ये 10 लाख होतं, काही राज्यांना 5 लाख होतं. जसं पुढे काळ जाईल हे जे 10 लाख आहेत या 10 लाखाचे 20 लाख केले जाऊ शकतात. Provided further that the government may, at the request of special category states and on the recommendations of the council, enhance the aggregate turnover referred to in the first proviso. या पहिल्या प्रोव्हिजोमध्ये जे 10 लाख आहेत हे 20 लाख होऊ शकतात, सब्जेक्ट टू काही कंडिशन्स लिमिटेशन्स देऊन जे नोटिफिकेशनमध्ये टाकले जातील. ओके. गव्हर्नमेंट नोटिफाय
तेव्हाच करू शकतं, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन तेव्हाच काढू शकतं जेव्हा ॲक्टमध्ये तशी तरतूद असली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही ऑथॉरिटी आहात, पण तुम्हाला तो अधिकार दिलाय का? जर दिलाय तर तुम्ही वापरू शकता. म्हणजे ऑथॉरिटी आहे पण तो अधिकार नाहीये तर लिमिट वाढवता येणार नाही. म्हणून काय केलं, ज्यावेळेस यांनी हा कायदा हे अमेंडमेंट करत होते त्यावेळेस यांना वाटलं अरे आपण जेव्हा ॲक्च्युली कायदा बनवला तेव्हा याचा विचार नाही केला, आता काय अमेंडमेंट करतोच आहे तर त्यामध्ये हे टाकून घेऊ, आणि त्यांनी हे टाकून घेतलं. तसंच प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट जे 20 लाख आहे त्या 20 लाखाचे पण 40 लाख करता येतील हे टाकलं. पुढच्या काळामध्ये 10 लाखाचे 20 लाख आणि 20 लाखाचे 40 लाख करता येतील. आता इथे पहिले प्रोव्हिजन बघतो आपण की 20 लाखाच्या ओव्हर टर्नओव्हर गेला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, आणि अदर दॅन कोणाला, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. मग पहिल्या प्रोव्हिजनमध्ये काय आलं, प्रोव्हिजन 1 मध्ये 10 लाखाचं लिमिट कोणाला दिलं, 4 स्टेटला. ती एक्सप्लेन कुठे केली, 4 स्टेट खाली एक्सप्लेनमध्ये दिलं की 7 स्टेट सोडून घटनेमध्ये जे 11 स्टेट आहेत त्यातली 7 सोडून बाकी 4 उरलीत त्यांना 10 लाख आहे. आणि हे सेकंड प्रोव्हिजनमध्ये हे लिमिट वाढवण्याकरता प्रोव्हिजन आहे सेकंड किंवा थर्ड प्रोव्हिजनमध्ये. एवढं कळलं तुम्हाला? मग इथपासनं आपण, आणि हे दोन जे आहेत हे पहिल्यापासनं 2 प्रोव्हिजन याच्यामध्ये नव्हते. म्हणजे ज्या वेळेस हा कायदा लागू झाला 1 एप्रिल 2017 तेव्हा हे 2 प्रोव्हिजन नव्हते. आणि म्हणून तुम्ही जेव्हा ॲक्ट काढून बघाल तुम्हाला इथे खाली दिसेल की इथे हे 1 लिहिलं आहे, हे 2 लिहिलं आहे, आणि खाली इकडे फुटनोट आहेत, यात दिलं आहे की हे कधीपासनं आलं, कशा प्रकारे आलं. तर इकडे इन्सर्टेड बाय सेक्शन 11 ऑफ द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट 2018. मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं की पार्लमेंटमध्ये बिल प्रेझेंट केलं जातं आणि तिथनं काय येतो, कायदा बनवला जातो, आणि त्या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर याच प्रकारे परत तिथे बिल ठेवायला लागतं. द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अमेंडमेंट ॲक्ट 2018. म्हणजे जे काय त्यांनी पहिले तरतुदी केल्या होत्या त्यात त्यांना जसं वापरात आणला कायदा, मार्केटला आला, लोकांनी त्याच्यावरती आपापली मतं दिली वेगवेगळ्या एक्सपर्ट लोकांनी. मग गव्हर्नमेंटला असं वाटलं की यात काय त्रुटी आहेत, आपण त्या अमेंडमेंट केल्या पाहिजेत. मग त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या अमेंडमेंट केल्या. अमेंडमेंट जर करायचे असतील तर त्या ॲक्टचं नाव आणि पुढे अमेंडमेंट कधी केलं, 2018. आणि हे लागू कधीपासून केलं, 1 फेब्रुवारी 2019 पासून हे लागू झालं. हे पहिल्यांदा अमेंडमेंट झालं. अमेंडमेंट एकतर स्पेशल करायचे असतील तर या प्रकारे अमेंडमेंट ॲक्ट आणायला लागतो, किंवा दुसरं काय होतं, फायनान्स ॲक्टमध्ये होतात. जे बजेटच्या वेळेस फायनान्स ॲक्ट येतो, बजेट जेव्हा येतं तुम्ही बाकीचं इथे बघाल फायनान्स ॲक्ट बघा इकडे इन्सिडेड बाय 94 सेक्शन 94 ऑफ द फायनान्स ॲक्ट 2019. आता हे मी अमेंडमेंट ॲक्ट पण तुम्हाला काढून दाखवीन, फायनान्स ॲक्ट पण काढून दाखवीन, तुम्हाला आयडिया येईल त्याची. मी जे काय बोलतोय, जे मला महत्त्वाचं वाटतंय ते मी परत रिपीट पण बोलीन. तुम्हाला कळलं तर करेक्ट बोरिंग वाटेल, पण ज्यांना कळत नाही त्यांना परत बोलल्यामुळे उपयोग होतो. त्यामुळे मला जे महत्त्वाचं वाटतं ते 3 वेळा 4 वेळा 5 वेळा बोलायला लागतं आणि दाखवायला पण लागतं परत. तर याप्रमाणे काय होईल, तुमच्या लक्षात येईल की 1 आणि 2 कधीपासून अस्तित्वामध्ये आले, कधीपासून लागू झाले, अमेंडमेंट कधी झाली, कधीपासून लागू झाली, कशा थ्रू झाली, आयदर फायनान्स ॲक्टमुळे झाली किंवा मग स्पेशल अमेंडमेंट बिल आणून अमेंडमेंट ॲक्ट भरून त्यातनं झाली. यातनं एवढं कळलं की 20 लाखाचं लिमिट दिलं गेलं आणि या 4 राज्यांना 10 लाखाचं लिमिट दिलं गेलं. आता ज्या वेळेस हे 10 लाख किंवा 20 लाख काढले जातात तर खाली पण त्याने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन फॉर द पर्पजेस ऑफ. आता सध्या तरी ह्याचा काय इफेक्ट तुम्हाला मिळणार नाही, मी सांगतो त्याचा उपयोग काय, याचा उपयोग सांगतो काय. आता हे जरी 10 लाख 20 लाख दिले असले, आपल्याकडे एवढी राज्य आहेत, ही 3 राज्य अशी आहेत की याच्यावरती राज्य आणि केंद्र दोघांचा पण कंट्रोल आहे. दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर ही सेमी स्टेट आहे. दिल्लीवर तुम्ही बघायला कधी ऐकलं असेल की पोलीस जे आहेत हे केंद्र सरकारच्या कंट्रोलखाली आहेत, राज्य सरकारकडे नाही. म्हणजे जे प्रशासन आहे दिल्लीचं ते 100% राज्य स्टेटकडे नाही आहे.
त्यामुळे ह्यांना काय म्हणतात, ॲक्च्युली या युनियन टेरिटरी आहेत, दिल्ली, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर, पण ह्याच्यामध्ये राज्याप्रमाणे काम चालतं. मुख्यमंत्री आहेत, विधिमंडळ आहे, कायदा होऊ शकतो. आणि बाकी हे जे 5 आहेत, अंदमान निकोबार आयलंड, चंदीगड, दादरा अँड नगर हवेली, दमन अँड दीव, लक्षद्वीप आणि लडाख. काश्मीर वेगळा करून लडाख केलं आणि दादरा अँड नगर हवेली पहिले वेगळं होतं, दमन दीव वेगळं होतं, एकत्र केलं. म्हणजे पहिले पण 5 ड्युटी होत्या, आता पण 5 ड्युटी आहेत, कारण या 2 ड्युटी एकत्र केल्या आणि हे काश्मीरपासून लडाख वेगळं केलं. 5 ड्युटी आहेत. इथे काय संपूर्ण कंट्रोल कोणाचा आहे, केंद्र सरकारचा आहे. आता ह्याच्याकरता जेव्हा कायदा करायचा आहे तेव्हा काय राज्य जी आहेत ही राज्य डेव्हलप आहेत, जसं महाराष्ट्र आहे, गुजरात आहे. तिथल्या इंडस्ट्रीची व्यापारांची मागणी होती की ॲग्रिगेट टर्नओव्हर तुम्ही 20 लाख ठेवला आहे, हा 40 लाख करा, 40 लाख करा. आणि बाकीची काय राज्य आहेत, जशी इथे 10 लाख आणि 20 लाख का आले, त्या राज्यांनी मागणी केली की 10 लाख ठेवलं तर आम्हाला टॅक्स मिळेल. पण काश्मीरसारखं राज्य आहे, त्यांना टॅक्सच नको आहे, की आम्हाला नको, टॅक्सच नको. मग त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही या 20 लाखामध्ये. प्रत्येक ठिकाणची त्यांची भौगोलिक परिस्थिती, तिथल्या लोकांचं एकंदरीत राहणीमान, या सगळ्यांवरती सगळ्याप्रमाणे ते राज्य मागणी करणार. मग त्यानुसार काय होतं, तरतुदी एकच तरतूद सगळ्यांना लागू होणार नाही. मग त्याप्रमाणे 40 लाख जर मागत असतील तर ज्यावेळेस 40 लाखाचं लिमिट मागत होते त्यावेळेस ह्या अमेंडमेंट झाल्याच नव्हत्या, किंवा ह्याचा वापर करून 20 लाखाचे 40 लाख केलेले नाहीत. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. हे नोटिफिकेशन नंबर आहे 10/2019. हे आलं 7 मार्च 2019ला. आणि 1 एप्रिल 2019 पासून काय केलं, काय राज्य आहेत त्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर हे 40 लाखावरती नेण्यात आलं. 20 लाख नाही, त्या राज्यामध्ये एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स जर केले तर 40 लाख, आणि गुड सर्व्हिस दोन्ही असतील तर 20 लाख. सर्व्हिससाठी 20 लाख, गुड सर्व्हिस 20 लाख, आणि एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स असतील तर लिमिट 40 लाख मागणी होती. या मागणीप्रमाणे काय केलं त्यांनी, पण इथे ॲक्टमध्ये पॉवरच नाही आहे. सेक्शन 22मध्ये पॉवर नाही आहे. सेक्शन 23मध्ये काय पॉवर होती की एक्झाम करता येईल, रिटर्न घेणं जे आहे हे घेण्याची गरज नाही असं गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून सांगू शकतो. अशी पॉवर त्यांच्याकडे सेक्शन 23मध्ये हा सेक्शन 23. यात एक काय दिलंय, पर्सन एक्झाम फ्रॉम रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नसेल तर द फॉलोइंग पर्सन शॅल नॉट बी लायबल टू रजिस्ट्रेशन, नेमली एक एनी पर्सन जो एक्सक्लुझिव्हली असा बिझनेस करतो गुड सर्व्हिसेसचा जे गुड्स याच्यावर GST लागू शकत नाही. म्हणजे पेट्रोल पंप आहे, वाईन शॉप आहे, याच्यावर GSTची आकारणी होत नाही. तसंच और होल्ली एक्झाम फ्रॉम टॅक्स आहे, म्हणजे मी दूध विकतोय, ओके, किंवा फळं विकतोय, याच्यावरती टर्नओव्हर किती पण हो, पण GST नाहीच आहे ना. तर होल्ली एक्झाम सप्लायचं कोण करत असेल गुड सर्व्हिसेसचा, डॉक्टर आहे, तर डॉक्टरची सर्व्हिस काय एक्झाम्प्ट आहे. डॉक्टर तपासतो पेशंटला, त्याच्याकडनं फीज घेतो, याच्यावर GST येणार नाही. तो सप्लायचा भाग आहे, सप्लाय आहे, पण GST येणार नाही, तो एक्झाम सप्लाय आहे. मग जो एक्झाम सप्लाय करतो त्याला GST घेण्याची गरज नाही. तसंच ॲग्रिकल्चरिस्ट एक बघा, यामध्ये काय येईल की पर्सन जो एंगेज आहे असा बिझनेस करतो ज्यात टॅक्स लावला जाऊ शकत नाही, एक. दुसरं एक्झाम सप्लाय करतो, एक. दुसरं आणि तिसरं काय ॲग्रिकल्चरिस्ट आहे, ॲग्रिकल्चरिस्ट. आता ॲग्रिकल्चरिस्ट म्हटलं आपण तर जमिनीतून शेती होते, तशी मत्स्यशेती पण असते, पशुपालन हे त्यातलेच भाग आहेत शेतीचे. तर यात त्यांनी क्लिअर केलं आहे की ॲग्रिकल्चरिस्ट अशा प्रकारचे की जे इंडिव्हिज्युअल किंवा HUFमध्ये येतात आणि जे काय करतात, शेती करतात, अंडरटेक्स कल्टिवेशन ऑफ लँड, जमिनीमध्ये शेती करतात, त्यांनाच आम्ही काय म्हणतो ॲग्रिकल्चरिस्ट. जे स्वतः करो बाय ओन लेबर ऑफ फॅमिली, कोण नोकर ठेवो, कोण सुपरवायझर करून करो, हे कोण जे शेती म्हणजे जी जमिनीमधनं जे काही उगवलं जातं त्याची शेती इंडिव्हिज्युअल किंवा HUF करत असतील तर ते कोण आहेत, ॲग्रिकल्चरिस्ट आहेत. त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही.
टर्नओव्हर किती पण. जर तुमचा असा सप्लाय असेल ज्यावर जीएसटीची आकारणी होत नाही, म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट आणि वाईन शॉप, तसंच एक्झाम सप्लाय, तिसरं ॲग्रिकल्चरिस्ट, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, हे फिक्स आहे. प्लस आणखीन एक घेतला सबसेक्शन 2 काय सांगतो की गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकतं की रजिस्ट्रेशन घेणं कोणाला गरजेचं नाही आहे. ह्यांना आम्ही काय करतो, रजिस्ट्रेशनच्या स्कोपमधनं बाहेर करतो, नोटिफिकेशन काढून. मग त्यांनी ही पॉवर वापरून सेक्शन 23(2) पॉवर वापरली असेल तर नोटिफिकेशनमध्ये तसा उल्लेख येतो. नोटिफिकेशन जे येतं त्यामध्ये तसा उल्लेख येतो. तुम्ही बघा, नोटिफिकेशन समोर ठेवलं तुमच्या, की इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 23, सेक्शन 23(2) पॉवर प्रमाणे द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल hereby specifies the following category of persons as a category of persons exempt from obtaining registration under the said act. या कायद्यामध्ये सेक्शन 2च्या पॉवर प्रमाणे नोटिफाय केलं जाते की रजिस्ट्रेशन कोणाला घेणं गरजेचं नाहीये. पण काय अटी शर्ती आहेत त्या खाली दिल्या. त्या अटी शर्ती अशा आहेत, हे बघा, पहिलं हे त्यात दिलं की ज्या पर्सनला सेक्शन 24 मध्ये असं आहे की राज्याबाहेर ₹1 सप्लाय जरी केला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, म्हणजे 22(1) 24(1) ओव्हरराईड करतो, त्याच्यावरती याचा परिणाम होणार नाही. तसंच सेक्शन 1 25(3) आहे, 25(3) आहे, ज्यामध्ये रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक नसलं तरी स्वइच्छेने कुठलाही व्यक्ती रजिस्ट्रेशन करता ॲप्लिकेशन करू शकतो, रजिस्ट्रेशन मिळू शकतं. ओके, म्हणजे ज्याला कंपल्सरी आहे त्यांना कंपल्सरी आहे, ज्याला ऐच्छिक आहे तो घेऊ शकतो. या नोटिफिकेशनचा या 2 लोकांवरती, 2 ठिकाणच्या ट्रान्झॅक्शनवरती काही परिणाम होणार नाही. कळतं एवढं. तसंच रिस्ट्रिक्ट करायचं आहे गव्हर्नमेंटला की 40 लाख लिमिट जे ते करतायत, 40 लाख लिमिट करतायत, टर्नओव्हर 20 लाख 40 लाख होईल. गुड सर्व्हिस गुड्स काय म्हटलंय, एंगेज एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स जर असेल तर ॲग्रिगेट टर्नओव्हर नॉट एक्सिडिंग 40 लाख. पण 24 आणि 25(3) मधल्या प्रोव्हिजनला काही धक्का पोचणार नाही. आणि ही 40 लाखाची जी काय त्यांनी वाढ केली आहे टर्नओव्हरची, ती लागू कोणाला होणार नाही. आईस्क्रीम मॅन्युफॅक्चर पर्सन एंगेज इन मेकिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरर आहेत जे खालचे गुड्स, कुठले, आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको आणि मॅन्युफॅक्चर टोबॅको सबस्टिट्यूट, याचे मॅन्युफॅक्चरर जे असतील त्यांना लिमिट 20 लाख जसं आहे तसंच लागू राहील. 40 लाखाचं बेनिफिट यांना द्यायचं नाही आहे गव्हर्नमेंट. तसंच हे जी राज्य आहेत या राज्यांनी सांगितलं की आम्हाला 40 लाख नको, त्यामुळे त्यांना यातनं वगळले. आलं लक्षात. आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको यांना 40 लाखाचं लिमिट दिलं नाही. आणि यातनं फायनल पिक्चर काय आलं मग की मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा यांच्याकरता गुड सर्व्हिसेस दोन्ही असो, ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख एक्सीड झाला का यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पुडुचेरी, तेलंगणा, आता हे जे दिलेत ना असे या प्रकारे हे वेगळे दिलेत. हे जे 3 आहेत ना हे आपल्या घटनेप्रमाणे काय आहेत, स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. यांनी सांगितलं 40 लाख करताय, आम्हाला पण 40 लाखात घ्या, आम्हाला हवे 40 लाख. पहिले 20 होते, यांनी 20 मागितले होते. म्हणजे हे जे 2 आहेत पुडुचेरी आणि तेलंगणा हे नॉर्मल स्टेट आहेत. हे 4, 1, 2, 3, 4 आणि हे 3, हे 11 काय आहेत स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. यातल्या 4 10 लाख सांगितलं, आम्हाला 10 लाख पाहिजे. हे 4 बोलले 20 लाखामध्ये आम्हाला ठेवलेत ना, 20 लाखामध्येच ठेवा. पण जेव्हा 40 लाखाचा विषय आला तेव्हा ह्या 2 राज्यांनी 40 लाख करण्यासाठी आम्हाला ही तरतूद नको म्हणून सांगितलं. जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस या विषयावर चर्चा झाली त्यावेळेस सर्वसंमतीने या प्रकारे ठरलं की हे राज्य बोलले 10 लाख आहे, आम्हाला 10 लाखच योग्य आहे. 20 लाख आहे, त्याचे 40 लाख सर्व राज्यांना पाहिजे होते, पण या 2 राज्यांना नको होते. आणि यांना 20 लाखामध्ये हे होते पहिले, ते बोलले 40 करताय, आमचं पण 40 करा. कळलं.
याच्या मागचं लॉजिक एवढंच आहे की त्यांनी मागणी नवीन काय बदल करतोय ते आम्हाला बदलामध्ये घ्या असं यांनी सांगितलं. या दोघांनी सांगितलं आम्हाला बदल नको, जे आहे ते ठेवून द्या, 20 लाख तर 20 लाख. त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये कसं आहे, 4 राज्यांचं लिमिट, ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख, गुड सर्व्हिस काही असो 10 लाख, या 6 राज्यांना गुड सर्व्हिस काही असो 20 लाख, आणि ही 3 राज्य आणि बाकी ऑल अदर स्टेट यांच्याकरता सर्व्हिसेससाठी 20 लाख आहे, गुड सर्व्हिसेस दोन्ही असेल तरी 20 लाख आहे, आणि एक्सक्लुझिव्ह सप्लाय गुड्स असेल तर 40 लाख आहे. जर मी AC विकतो तर फक्त गुड्स विकतो, पण जर मी AC सर्व्हिसिंग पण करत असेल तर सर्व्हिसिंग ही सर्व्हिस झाली, AC सर्व्हिस करणं, मग मला लिमिट लागू होईल 20 लाख, कारण मी सर्व्हिस देतो. फक्त मी विक्री करतोय गुड्सची तर मग लिमिट मला 40 लाखापर्यंत एनहान्स झालं, वाढलं लिमिट. क्लिअर आहे एवढं? मग या नोटिफिकेशनचा मुळे काय झालं, आणि हे काय गुड्स आहेत बघा, हे ज्या प्रकारे दिलेत, हे HSN कोड दिले या नोटिसमध्ये, ह्या HSN कोडला 40 लाख मिळणार नाही. हे आणखीन पुढे अमेंडमेंट करून पुढे, जसं हे पहिल्यांदा आलं, हे कधी आलं 7 मार्च 2019ला, 1 एप्रिलला लागू झालं. त्यानंतर त्यांनी आणखी नोटिफिकेशन काढली दुसरी, आणि ह्या पहिल्या नोटिफिकेशनला काय केलं, त्यांनी अमेंडमेंट करून सांगितलं की पुढचे आणखीन काय गुड्स आहेत त्यांना पण 40 लाख मिळणार नाही. आलं लक्षात? म्हणजे जे मूळ नोटिफिकेशन आहे यामध्ये जेव्हा त्यांनी नोटिफिकेशन काढलं तेव्हा त्यांना 3च गुड्स रिस्ट्रिक्ट करता आले, पण त्यांना पुढे जाऊन असं वाटलं की 7 गुड्स रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे होते. मग नंतर जेव्हा ते वाटलं त्यावेळेस त्यांनी ते हे टाकलं. आलं लक्षात? समजतं मी काय म्हणतो? तर इथे कसं होतं की अगोदर जे नोटिफिकेशन काढलंय, हे नवीन नोटिफिकेशन काय सांगतं की हे नोटिफिकेशन जे अगोदर काढलंय 10/2019, त्याच्यामध्ये जी यादी आहे 3 पर्यंत, त्याच्या पुढे इन द सेड नोटिफिकेशन सिरियल नंबर 3 नंतर या खालच्या एंट्रीज ज्या आहेत या ॲड करा, हे इन्सर्ट करा, 4, 5, 6, 7 असं होतं. लक्षात? म्हणजे असं नोटिफिकेशन्स एकदा येईल, मग त्यात चेंज होईल दुसऱ्यांदा, परत येईल तिसऱ्यांदा, असं किती वेळा चेंजेस होऊ शकतात. तर जर इथे मी आलो, आता मी इथे बघा, हे ॲक्ट आहे, खाली रूल्स आहे, नोटिफिकेशन, याला क्लिक केलं नोटिफिकेशनला. या नोटिफिकेशनमध्ये इथे बघा, नोटिफिकेशन एक सेंट्रल टॅक्स आहे, दुसरं रेट आहे. आता रेटचं नोटिफिकेशन्स मी इथे काढलं 17, हे साल काढलं, तर इथे मला हे दिसेल नोटिफिकेशन्स, कुठल्या गुड्सला किती जीएसटी रेट असेल हे या नोटिफिकेशनमध्ये आहे. आणि पुढे इथे व्ह्यू म्हटलं, हिस्ट्री आहे इकडे, व्ह्यू म्हटलं, क्लिक केलं, वेगळी विंडो ओपन झाली, वेगळी विंडो ओपन झाली. तर पुढे जर मी प्लसला क्लिक केलं, बघा इकडे हे एक नोटिफिकेशन जे आहे याच्यामध्ये किती वेळा अमेंडमेंट झाल्या, इतक्या वेळा झाल्या. आलं लक्षात? आत्ता मी नोटिफिकेशन तुम्हाला कुठलं दाखवलं, हे 10/2019 दाखवलं, हे सेंट्रल टॅक्स आहे. मी इकडे येईन, नोटिफिकेशन 2019 मध्ये आलो, किती दिसतात एंट्रीज, 10 दिसत आहेत. मी 100 केल्या, खाली हे दिसते 10. आता बघा इथे 10 आहे ना, हे एक्झम्पशन. आता इथे मी व्ह्यूला क्लिक केलं, वरती हे ओपन झालं. आता याच्यामध्ये बघा, हे प्लसला क्लिक केली, पहिलं काय इकडे 10/2019, त्यानंतर त्यामध्ये अमेंडमेंट झाली 3/2022. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही याचा अभ्यास करायला जाल तुम्हाला असं काढला ते कळतं. हे बघा खाली हे दुसरं आलं, आणि त्यातही अजून अमेंडमेंट त्यांनी केली, आणखीन एक अमेंडमेंट त्यामध्ये झाली, ती या तिसऱ्यामध्ये आहे. मग ह्याला इथे मी व्ह्यू करीन, तुम्हाला ते दिसेल काय त्यामध्ये.
ती जी एंट्री होती त्यात त्यांनी थोडासा एक चेंज करायला सांगितलं, पण फार मोठा चेंज नाही. ओके, हे जे इकडे दिले फ्लाय ॲज ब्रिक्स और फ्लाय ॲज ॲग्रिगेट 90%, हा शब्द जो होता त्यात त्यांनी बदल केला आणि तिथे सांगितलं एंट्री फ्लाय ॲज ब्रिक्स फ्लाय ॲग्रिगेट ब्लॉक शॅल बी सबस्टिट्यूटेड या प्रकारे त्या एंट्रीत एवढंच घ्या फक्त, बाकी सगळं काढून टाका. छोटे मोठे चेंजेस जरी झाले आणि त्याच्या संबंध कुठल्या कारवाईमध्ये असेल आणि जर तुम्हाला ते माहिती नसेल तर तुम्ही जो स्टडी कराल आणि जो ॲनालिसिस कराल तो चुकीचा होऊ शकतो. मी एवढा वेळ का घालवलं हे त्यावरती घालवतो की उपलब्ध माहितीच्या आधारे कारवाई होणार आहे. जे काम होणार आहे ते जी माहिती दिलेली आहे त्याला एक कायदेशीर व्हॅल्यू आहे ना या माहितीला, आहे की नाही. आता जसे इकडे हे ॲड केले तसे हे काढले पण जाऊ शकतात. पुढे गव्हर्नमेंटला वाटलं की हे 7 ठेवलेत ते 3 बरोबर आहेत, हे 4 काढून टाका, यांना पण 40 लाख द्या, दिले जाऊ शकतं. माझ्याकडे एवढीच माहिती आहे की 7 गुड्सला काय 20 लाखाच्या वरती जायचं नाही, पण पुढे बदल झाला असेल तर 40 लाख अलॉट झाले पण असतील, होऊ पण शकतं. झालेलं नाही आत्ता, पण पुढे होऊ पण शकतं. त्यामुळे तुम्ही एखाद्याला विचाराल त्याच्याकडे जी माहिती आहे तो तीच माहिती देईल ना. अपडेटेड डेटा त्याच्याकडे नसेल, माहिती नसेल, तर तुम्हाला जी माहिती मिळाली ती चुकीची असू शकते. जे काय कारवाई होणार आहे, जो काय निर्णय घ्यायचा आहे, जे काय ॲक्शन घ्यायची आहे ती या माहितीच्या आधारात घ्यायची आहे ना. कोणाला काय वाटतं याच्यावरती काय नाही आहे. आता ह्याच्याकरता कसं असतं, काही असे ॲप आहेत किंवा काही असे वेबसाईट्स आहेत तिकडे तुम्हाला अपडेटेड माहिती मिळते, पण ते त्याचा सबस्क्रिप्शन चार्जेस घेतात. तर टॅक्समन आहे, टॅक्स रिप्लाय आहे, टॅक्स मॅनेजमेंट, वेगवेगळे वेबसाईट्स आहेत तिकडे इयरली चार्जेस द्यायला लागतात. मग जी माहिती मला बघायची आहे की हा सेक्शन आहे याच्यासाठी काय आहे तर मला माहिती येते कुठल्या डेटला अमेंडमेंट झाली, कुठल्या डेटला काय परिस्थिती होती, म्हणजे मला ज्या डेटची कारवाई करायची आहे त्या डेटला कायद्याची परिस्थिती काय होती हे बघायला लागतं. मग तुम्ही तेव्हा बघाल तेव्हा आपल्याला या पिरियडमध्ये एक काहीतरी कारवाई करायची आणि तिथे रूल नवीन केव्हा आला, अमेंडमेंट केव्हा झाली, त्यावेळेस काय परिस्थिती होती, त्यानुसार तुम्ही काय करणार, त्या कारवाईला पुढे त्यावरती ॲक्शन घेणार. आत्ता कसं केलं आहे, मी तुम्हाला आत्ताचा कायदा काय तो सांगतोय, पण जर का तुम्ही स्क्रुटिनी कराल, ऑडिट कराल, ते 2 वर्षापूर्वीच्या जर का वर्षाचं करत असाल तर त्यावेळेस काय कायदा होता ही माहिती तुम्हाला शोधावी लागेल, तुम्हाला तो ॲक्ट तो रूल काढावा लागेल. आणि जर इथे काय होतं या वेबसाईटला तुम्हाला अपडेटेड माहिती मिळते. तुम्ही कुठलेही बुक्स घ्याल ते आत्ता तुम्हाला आजचा कायदा काय हे सांगेल, पण जर तुम्हाला 2 वर्षाच्या कायद्याच्या त्यावेळच्या नियमानुसार जर कारवाई करायची असेल तर त्यावेळेस काय कायदा होता हे दाखवण्याकरता तशी एखादा ॲप किंवा सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायला लागेल आणि त्यात तुम्हाला कळेल की बाबा त्या डेटला काय परिस्थिती होती. मी एवढा वेळ काय घालवतोय, कुठल्या बेसिसवरती तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे, तर सेक्शन काय, रूल काय, नोटिफिकेशन काय, का अमेंडमेंट झाले, याप्रमाणे त्यावेळेला जी परिस्थिती होती त्यानुसार जो नियम, जे ऑब्लिगेशन टॅक्सपेवर लागू होते, जर त्यांनी ते पाळले नसतील तर मग ॲक्शन त्याच्यावरती होणार आहे. आता तुम्हाला ITC माहिती आहे बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. आता याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट कसलं घेता येत नाही, कुठल्या गुड्सचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही, हे सेक्शन 17 मध्ये सबसेक्शन 5 मध्ये दिले. ओके, हे दिले बरोबर आहे. तर याच्यामध्ये ही यादी तुम्ही बघाल, या यादीमध्ये ई आहे, एफ आहे, इथे FA आला, हा FA कधीपासून आला, 5 आकडा आहे. ऑक्टोबर 2023 पासून आला. त्याच्यामध्ये काय आहे, त्यामध्ये CSR फंड आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे समजा एखादी मोठी कंपनी आहे
तर त्यांचा टर्नओव्हर ठराविक अमाऊंटच्या पुढे गेला तर कंपनी ॲक्टमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना समाजकार्याकरता काय अमाऊंट खर्च करायला पाहिजे. मग जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यांनी त्यांना काय बेंच बनवून दिले, त्या शाळेकरता त्यांनी काय टॉयलेट बांधून दिले, त्या शाळेकरता काय इमारतीचा मेंटेनन्स करून दिला. अशा प्रकारची जे काय शाळा असते ती त्या कंपन्यांना कॉन्टॅक्ट करते. किंवा जे तिथले लोकल लीडर असतात, पोलिटिशियन असतात, त्यांना माहिती असतं की CSR फंड या कंपनीचा आहे. मग जाऊन त्यांना सांगतो की बा आमच्या गावाकरता, आमच्या या भागाकरता तुम्ही काय करा, खर्च करा. आता कंपनी काय करेल, त्या CSR फंडमध्ये ॲक्टिव्हिटी करायची. समजा एक गरीब मुलांना तुम्ही कंपास बॉक्स द्या, ती ॲक्टिव्हिटी करायची. तर यांनी CSR फंड मधनं काय केलं, कंपास बॉक्स घेतल्या. तर त्या कंपास बॉक्स परचेस केल्या, त्या टॅक्सेबल सप्लाय आहे, त्यांनी परचेस केलं तर त्यांना GST त्याचं क्रेडिट मिळत होतं, ते मिळत होतं. कारण बिझनेस करता काही परचेस केलं तर ITC क्रेडिट मिळतं, इम्पोर्टन्स क्रेडिट मिळतं. पण ते गव्हर्नमेंटला क्रेडिट त्यांना द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, ही अमेंडमेंट केली आणि याद दिलं की CSR फंड करता कुठलेही गुड सर्व्हिसेस काही घेतले असतील, हे CSR फंडचं ऑब्लिगेशन आहे म्हणून परचेस केले असतील गुड सर्व्हिसेस, तर ITC मिळणार नाही 1 ऑक्टोबर 23 त्याच्या अगोदर ते घेत होते आणि ते नियमानुसार घेणं योग्य होतं. लक्षात घ्या. याच्यावरती कारवाई कशी होती की मी प्रॉडक्ट P विकतोय, तर P विकण्याकरता मी ABC घेतोय, गुड सर्व्हिस काही असो, तर याचा मला ITC मिळायला पाहिजे ना, P बनवण्याकरता हे घेतलं तर. पण मी काय म्हणतो की मी P विकतोय, माझा बिझनेस होतोय आणि टर्न ठराविक अमाऊंटच्या वरती जातोय, म्हणून मला CSR फंडमध्ये काहीतरी करायला लागतं ना. मग बिझनेस करत मी करतोय, मग जर बिझनेस करता काही परचेस केलं गुड सर्व्हिसेस तर त्याला ITC मिळतो असा एक्झिस्टिंग कायदा आहे. तर ITC डिनाय करता येणार नाही, रिस्ट्रिक्ट करता येणार नाही. म्हणून मग 17(5) हा जो सेक्शन आहे यामध्ये कुठल्या गुड सर्व्हिसचा ITC घेता येणार नाही हे दिलंय. त्यात ती एंट्री टाकली की CSR फंड करता जर ती ड्युटी परफॉर्म करण्याकरता जर का कुठले गुड सर्व्हिस घेतले असतील तर ITC मिळणार नाही. मग ती अमेंडमेंट जशी झाली तो ITC रिस्ट्रिक्ट झाला ॲज पर लॉ, तो ITC येता घेता येत नाही. कळलं? तुम्ही विचार काय कराल, अरे P बनवण्याकरता ABC घेतलं तर ITC घेतला, बरोबर आहे, हा कुठला तुम्ही CSR फंडचा ITC घेता, हा योग्य नाही. हे माझं मत आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. पण तसं तिथे दिलंय कायद्यामध्ये का की हा ITC घेताना दिलंय का, नाही दिलं. तिथे काय दिलंय, बिझनेस पर्पज काही परचेस केलं गुड सर्व्हिस, त्याचा ITC काय घेणं अधिकार आहे, टॅक्सेबल पर्सनचा अधिकार आहे, रजिस्टर्ड पर्सनचा त्याचा अधिकार आहे, तो घेत होता ITC. हा ITC तुम्ही घेऊ नका असं सांगण्याचा अधिकार गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला किंवा गव्हर्नमेंटला नाही आहे, कायद्यात दिलेला नाही. त्यामुळे ज्या वेळेस आपण काही बोलतो किंवा कोणी आपल्याला काही बोलतो तेव्हा त्याला हा प्रश्न विचारायचा की हे कुठे लिहिलं आहे, कुठला सेक्शन, कुठला रूल, कुठलं नोटिफिकेशन हे सांगतं की हे करणं कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे. त्या आधारेच तुम्ही काय करू शकता, ते योग्य मानू शकता. मला पटतं किंवा मला वाटतं अरे हे काय बरोबर नाही, हा माझा कॉमन सेन्स आहे ना, माझा विचार आहे, माझा थॉट आहे, तो कायद्यात लिहिला आहे का, नाही लिहिला. जर आपण रोज एक प्राणी बघतो ज्याला आपण घोडा म्हणतो, पण तिथे कायद्यात दिलं की एक समोर असं एक गाढव चालला असेल त्याला आम्ही घोडा समजतो, घोडा आणि गाढव आमच्याकरता एकच आहे, त्याने लिहिलं की नाही की घोडा आणि गाढव आमच्याकरता घोडाच आहे, तर तो घोडाच आहे. आपल्या व्यवहारामध्ये आपण म्हणतो की घोडा वेगळा आणि गाढव वेगळं, पण तिथे जर लिहिलं तसं की घोडा गाढव आम्ही वेगळं मानत नाही, एकच ते एकच. म्हणजे कुठे काय लिहिलं आहे त्याप्रमाणे चालतं. आपल्या इतर व्यवहारामध्ये किंवा आपल्या कॉमन सेन्समध्ये काय त्याला इथे महत्त्व नाही. आता ज्यावेळेस हे 40 लाख लिमिट झालं, ओके, 40 लाख लिमिट झालं, याच्यामध्ये मी परत मागे येतो, मी तुम्हाला बोललोय नंतर मी सांगतो हे एक्सप्लेनेशनचा अर्थ मला सांगायचा आहे, फार महत्त्वाचं आहे एक्सप्लेनेशन. अनेक लोकांकडे जे डिस्ट्रीब्युटर आहे,
जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते त्यांच्याकडे काही अमाऊंट डिपॉझिट म्हणून ठेवायला लागते, लेट्स से 5 लाख. तसंच जे लोक व्यापारी आहेत, समजा एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला मदत करत असतो की समजा मला मॅन्युफॅक्चरला पैसे द्यायचे आहेत, मी माल विकला आहे, मला पैसे यायला 4 दिवस वेळ आहे. तर एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला म्हणतो तुझं 2 लाख पाहिजेत ना, हे घे 2 लाख, 4 दिवसांनी मला परत दे. तो जेव्हा 4 दिवसांनी ते 2 लाख परत करेल तेव्हा त्याला 4 दिवस 2 लाख वापरले म्हणून काही अमाऊंट इंटरेस्ट म्हणून जो पैसे वापरतो तो देतो. हा त्यांचा एकमेकांचा अंडरस्टँडिंग आहे. तुझे पैसे वापरले ना, ते वापरल्याचे पैसे घे, किंवा मग तुम्ही माझ्याकडनं माल घ्याल मी तुम्हाला डिस्काउंट देईन, आयदर तुम्हाला इंटरेस्ट देईन किंवा डिस्काउंट देईन. कशा करता? तुमचे पैसे मी वापरले म्हणून. म्हणजे कुठल्याही प्रकारे जर हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लायमध्ये येतं, लक्षात घ्या. तुम्ही कोणाचे पैसे डिपॉझिट म्हणून घेतले किंवा पैसे वापरण्याकरता घेतले, फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स इवन इफ. आता हे ॲक्च्युली हे जे आपण बँकेत पैसे ठेवतो, बँक आपल्याकडनं पैसे ठेवून घेते आणि बँक आपल्याला इंटरेस्ट देते. FD काढली, बँक इंटरेस्ट देते. किंवा जर तुम्ही लोन काढलं तर पैसे तुम्हाला वापरायला मिळतात, तुम्ही हप्ता भरता, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट भरता, म्हणजे पैसे वापरण्याचे जे मूल्य आहे ते काय इंटरेस्ट आहे ना. तर इथे काय म्हटलं आहे की या सेक्शन करता जर अशा प्रकारे पैसे वापरण्याकरता घेतले असतील तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे एक्सक्लुझिव्हली एक असं विचार केला जाईल, शॅल बी कन्सिडर्ड ऑफ हा सप्लाय ऑफ गुड्स आहे असंच समजलं जाईल. सप्लाय ऑफ सर्व्हिस जर म्हटलं तर लिमिट 40 लाख मिळणार नाही, लक्षात घ्या. गुड सर्व्हिस 20 लाख आहे, सर्व्हिस 20 लाख आहे आणि एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स 40 लाख आहेत. पण जर अशा प्रकारे सर्व्हिस दिली जात असेल, एक्झाम सप्लाय बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट, लोन किंवा ॲडव्हान्स घेतला म्हणून त्याचं मूल्य म्हणून काय दिलं, कन्सिडरेशन, इंटरेस्ट किंवा डिस्काउंट, तर हे ट्रान्झॅक्शन हे सप्लाय ऑफ सर्व्हिस नसून सप्लाय ऑफ गुड्स अशाच प्रकारे त्याला कन्सिडर केलं जाईल. ओके, कळलं? पैसे वापरायला घेतले, इंटरेस्ट दिला, तर सर्व्हिस घेतली, सर्व्हिस दिली, झालं की नाही. पण हे ट्रान्झॅक्शन सर्व्हिसचा मानलाच जाणार नाही, हे ट्रान्झॅक्शन गुड्सच समजलं जाईल. आहे सर्व्हिस पण समजलं जाईल या सेक्शन करता गुड्स म्हणून. आणि त्यामुळे फायदा काय होईल टॅक्सपेअरला की त्याला 40 लाखाचं लिमिट जे आहे ते लागू होईल, 20 लाखाचं लागू होणार नाही. आलं लक्षात? अनेक लोकांचे पैसे बँकेत त्यांनी समजा FD काढले किंवा सेविंग अकाउंट आहे किंवा कोणाला पैसे वापरायला दिले, इंटरेस्ट मिळणार ना त्यांना. गोडाऊन घेतलं तर गोडाऊन कीपर काय म्हणतो, आम्ही तुमच्याकडनं एक डिपॉझिट म्हणून 1 लाख रुपये घेऊ पण इंटरेस्ट देऊ तुम्हाला. बरेच मॅन्युफॅक्चर आहेत डिपॉझिट मागतात, सिक्युरिटी डिपॉझिट, पण इंटरेस्ट देतात दरवर्षी. आता इंटरेस्ट घेणं हा काय माझा उद्देश नाही आहे, पण त्यांना इंटरेस्ट पैसे वापरायला घेतले ते म्हणतात पैसे तुम्ही काय कराल बँकेत ठेवायला ना, इंटरेस्ट जो बँकेत मिळतो नॉर्मल रेटला आम्ही तुम्हाला त्यावर जास्त इंटरेस्ट देऊ, पण डिपॉझिट आम्ही घेऊ, हे सिक्युरिटी डिपॉझिट आहे. पण ते घेतल्यामुळे ही तरतूद मला लागू होणार नाही, नुकसान होणार, ते होऊ नये म्हणून हे काय केलं, हे एक्सप्रेशनमध्ये दिलं की जर तुम्ही इंटरेस्ट इन्कम अर्न करत असाल तर तुमचं इंटरेस्ट इन्कम हे सप्लाय ऑफ सर्व्हिस समजलं जाणार नाही, हे सप्लाय ऑफ गुड समजलं जाईल. परत वाचू, अर्थ कळला याचा? फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन कुठला 22(1) shall be considered to be engaged exclusively in the supply of goods even if he is engaged exam supply of services provided by way of extending deposit, loans or advances in so far as the consideration is represented by way of interest किंवा discount. ओके, मी माझ्या डेअरीकडे काय केलं आहे, एक डिपॉझिट दिलं आहे आणि त्यांच्याकडनं मी 1 लाखाचे गुड्स घेतले, तर ते मला डिपॉझिटच्या अगेन्स्ट समजा 5,000 इंटरेस्ट देत असतील
तर एक तर इंटरेस्ट देतील किंवा मी त्यांना 1 लाखाचा माल घेतला तर बोलतील ते इंटरेस्ट तुम्हाला देणं आहे, 5 लाख डिस्काउंट आहे, 95,000 पे करा. त्यांनी मला आयदर वेगळा इंटरेस्ट दिला किंवा मी त्याला जे अमाऊंट देणं आहे त्यात डिस्काउंट दिला. तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सप्लाय ऑफ गुड्समध्येच येईल, सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येणार नाही. कळलं एवढं? इथे आपलं सेक्शन 22(1) डिस्कशन इतका वेळ चाललं आणि ह्यातून मला कायदा कशा प्रकारे इम्प्लिमेंट होतो हे तुम्हाला सांगायचं होतं. की नोटिफिकेशन आलं, हे सेक्शन 23मध्ये आलं, ज्यांनी लिमिट 20 लाख 40 लाख केलं आणि प्लस त्यात त्यांनी काय अटी शर्ती टाकल्या की ह्यांना मिळणार नाही. परत ते आणखीन परत काय केलं, नोटिफिकेशन अमेंड केलं, त्यातनं आणखीन 4 प्रकारचे एज्युकेशन कोड ॲड केले. त्यामुळे 3 कॅटेगरीज बनल्या देशामध्ये. काय राज्यांना 10 लाख गुड सर्व्हिस दोन्ही, काय राज्यांना 20 लाख गुड सर्व्हिस दोन्ही आणि काय राज्यांना गुड सर्व्हिससाठी 20 लाख आणि एक्सक्लुझिव्ह सप्लाय पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली सप्लाय गुड्स असेल तरच 40 लाख आहेत, हे लक्षात घ्या. पण त्यामध्ये इंटरेस्ट इन्कम असेल तरी 40 लाखाचे लिमिट लागू होईल. एक्सप्लेनेशन सेक्शन 22मध्ये एक्सप्लेनेशन 1 जे आहे यात हे दिलं आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय द टॅक्सेबल पर्सन वेदर ऑन हिज ओन अकाउंट ऑर मेड ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल. आता समजा कसं आहे, मी माझे गुड्स विकतो, माझे गुड्स मार्केटला विकतो आणि माझा टर्नओव्हर 12 लाख. ओके, 12 लाख. मी हे आहे माझ्या नावाने मी इन्व्हॉइस बनवतो, 12 लाखाचा काय करतो, टर्नओव्हर करतो. मला तुम्ही सांगितलं की मी बी आहे, तुम्ही बी आहात, तुम्ही सांगितलं माझे 5 लाखाचे गुड्स आहेत ते पण तुम्ही विका. तुम्ही सी आहात, तुम्ही मला सांगितलं माझे पण 5 लाखाचे गुड्स तुम्ही विका. आता माझा टर्नओव्हर 12 आणि 22 लाख धरायचा का 12 लाखात धरायचा? माझे 12 लाखाचे विकले, तुम्ही बी आहात, तुमचे मी 5 लाखाचे विकले, तुम्ही सी आहात, तुमचे 5 लाखाचे विकले. तर या केसमध्ये द एक्सप्रेशन ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय द टॅक्सेबल पर्सन वेदर ऑन हिज ओन अकाउंट ऑर मेड ऑन बिहाफ. तुमच्या वतीने मी जे विकलं आहे ते पण माझ्या टर्नओव्हरचा भाग होईल. आता ह्याच्यामध्ये कसं होतं परत की 2 प्रकार असतात की मी तुमच्या वतीने विकतो पण इन्व्हॉइस जर माझा बनवतो तर हे माझ्यामध्ये येतील, ॲड होतील, हे माझ्यामध्ये ॲड होतील. पण जर तुम्ही सांगितलं मला की माझे 2 लाखाचे गुड्स विकून द्या, ओके, मी तुम्हाला कमिशन देईन, पण हे गुड्स तुमच्याच इन्व्हॉइसनी पुढे विकले जातील. मी तुम्हाला सांगेन बघा ते के व्यक्ती आहेत, ते विकत घेतील, त्यांना तुम्ही विका. मी त्या केनं सांगितलं की हे बी आहे, यांचा माल आहे, यांचा तुम्ही पेमेंट यांना करा, इन्व्हॉइस यांचा असेल, फक्त मी दोघांना मिळवून दिलं म्हणून मला कमिशन मिळालं, तर मग हा माझ्या टर्नओव्हरचा भाग होत नाही. मग जेवढं मला कमिशन मिळालं, 2 लाखाचा माल विकला, मला 2,000 कमिशन मिळालं, तर 2,000 फक्त माझ्या टर्नओव्हरचा भाग होईल. जेव्हा इथे असं म्हटलं त्यांनी की ऑन बिहाफ ऑफ काय प्रिन्सिपल, हे दुसऱ्याच्या माल माझ्या त्याच्या वतीने मी विकतोय, तर तो प्रिन्सिपल आहे, मी एजंट आहे, तर तो माझ्या टर्नओव्हरमध्ये ॲड होईल. पण आता एक सर्क्युलर आहे त्यामध्ये हे क्लिअर केलं आहे की जर इन्व्हॉइस बनवला असेल मी तर माझा टर्नओव्हर आहे, आणि इन्व्हॉइस नाही बनवला तर जेवढं मला कमिशन मिळालं तेवढाच माझा टर्नओव्हरचा भाग होईल. आणखी एक तिसरा एक त्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे, त्यात हे दिलं आहे, एक्सप्लेनेशन 1 झालं. एक्सप्लेनेशन 2 मध्ये हे दिलं आहे की मी प्रिन्सिपल आहे, माझे गुड्स आहेत, ओके, तुम्ही जॉब वर्कर आहात, रजिस्टर्ड जॉब वर्कर, मी तुमच्याकडे काय गुड्स पाठवले, ओके, समजा मी काय असे चाकू वगैरे बनवतो आणि तुमचं काम आहे धार लावणं, तुम्ही धार लावून द्या या चाकूवरती आणि मग पुढे त्याला धार लावून पॉलिश करून पुढे मार्केटला पाठवा. आता ई-वे बिलला काय होतं, ह्याच्यामध्ये ई-वे बिलला एंट्री होते की एक 10 लाखाचे गुड्स जॉब वर्करकडे पाठवले गेले आणि जॉब वर्करने पुढे मार्केटला पाठवले, ओके. तर इथे जॉब वर्क करायचे ह्याला पैसे किती मिळाले, सपोज लेट्स त्याला 50,000 मिळाले असते, तर याचा टर्नओव्हरमध्ये 10 लाख ॲड करायचे का 50,000 ॲड करायचे?
बरोबर ना. म्हणजे हे फक्त ह्यांनी गुड्स घेतले, याच्यावर काम केलं, त्यामुळे 10 लाख याच्या टर्नमध्ये ऍड होणार नाही. The supply of goods after completion of the job work by registered job worker shall be treated as the supply of goods by the principal. तो सप्लाय कोणाचा आहे? प्रिन्सिपलचाच आहे. And the value of such goods shall not be included in the aggregate turnover of the registered job worker. 10 लाखाची व्हॅल्यू रजिस्टर्ड जॉब वर्करच्या टर्नमध्ये ऍड होणार नाही. ठीक आहे, कळलं एवढं? इथपर्यंत काय डाऊट आहे? आता आणखीन एक्झाम्पल घेईन, सांगीन आणखीन थोडंसं, मग तेव्हा 22 कंप्लीट होईल. ओके, इथे ब्रेक घेऊया.